छानपैकी संगीत सुरू आहे, कॅमेरा देखील ऑन आहे आणि तुमच्या जीवनाची नवीन सुरुवात होत आहे। हा महिना मिथुन राशीच्या जातकांसाठी स्टेजवरच्या लाईटसारखा आहे। चमकायची संधी खूप, पण फोकस सांभाळावा लागेल। भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य शनिदेव दशम स्थानात विराजमान आहे, म्हणजे त्रिकोणाचे स्वामी केंद्र स्थानात विराजमान आहे, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो। दुसरा मोठा शुभसंकेत म्हणजे गुरुदेव तुमच्या धनस्थानात उच्चीचे झाले आहे। महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण केला आहे। त्यात या महिन्यात तुमचा अर्थत्रिकोण अत्यंत प्रबळ झाला आहे, कारण गुरु मंगळ शनी हे 3 ग्रह तुमच्या अर्थत्रिकोण स्थानांमध्ये विराजमान आहे। विशेष बाब म्हणजे रवी ग्रह देखील 16 तारखेला अर्थत्रिकोणात येईल। 2 तारखेला पंचमेश पंचमात पोहोचणार आहे, ज्यामुळे शिक्षणातून अर्थलाभ होण्याची संधी निर्माण होईल।